नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत गावाच्या बाहेरील ग्रामीण भागात असणारी आपली मरई देवीच्या मंदिरात। हे इथं मागे तुम्ही बघू शकता मंदिर आहे, त्याच मंदिरात आपण प्रवेश करणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि तिथलं वातावरण बघणार आहोत। चला मित्रांनो, घरून संकेत आणि मी मोठ्या आनंदाने मरई माताच्या दर्शनासाठी निघालो आहोत। मरई माताला आपल्या भाषेत मर्याई असं पण म्हणू शकतो। दर्शनाच्या अगोदर मर्याईची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ। मर्याईला जंगल, निसर्ग आणि गावची रक्षण करणारी आई मानतात। ती रोग, आपत्ती आणि वाईट शक्तींपासून गावाचे संरक्षण करते। काही ठिकाणी तिला देवी दुर्गा किंवा शक्तीचा अवतार समजले जाते, पण आदिवासी लोक तिला स्वतःची स्थानिक देवी मानतात। मर्याईचे ठिकाण बहुतेक वेळा गावाबाहेर, डोंगराजवळ किंवा जंगलात असते। अनेक ठिकाणी मोठं मंदिर नसतं, फक्त दगड, वृक्ष किंवा मातीचा वेदी चबुतरा असतो। निसर्गालाच देवीचे रूप मानून पूजा केली जाते। मंदिराकडे निघालोय आणि माझ्यासोबत बघू शकता तुम्ही संकेत बांगर, म्हणजे संकेत माझा मित्र, आपला रोहित आहे आणि आम्ही तिथलं वातावरण बघणार आहोत कशा पद्धतीने आयोजित केलेलं आहे। आणि उद्या नेमकी यात्रा आहे आपली मरई माताची, तर बघूया, व्हिडिओ बघत राहा। मर्याई मातेची पूजा आणि परंपरा जाणून जर घेतली तर पूजा ही साध्या पद्धतीने केली जाते, म्हणजे जसं नारळ, फुले, हळदी कुंकू, कोंबडी, बकरी अर्पण काही भागात केली जाते। आदिवासी लोक ढोल, ताशा, नृत्य, गोंडी, आदिवासी नाच करून देवीची आराधना करतात। काही ठिकाणी जागरण किंवा रात्रभर पूजा केली जाते। आदिवासी लोक मर्याईला खूप महत्त्व देतात। मर्याई ही शेती, पाऊस आणि जनावरांचे रक्षण करणारी देवी मानली जाते। आजारपण किंवा संकट आले की लोक तिच्याकडे नवस करतात। तिच्यामुळे गावात शांती, सुरक्षितता आणि एकता टिकते असा विश्वास आहे। आणि इथेच मर्याईचे प्राचीन मंदिर सुद्धा आपल्याला बघायला मिळते। आणि इथेच मध्ये आपल्याला मर्याई देवीची प्राचीन मूर्ती पण दिसून येते। आणि विशेष गोष्ट म्हणजे आदिवासी भागात मर्याईची पूजा ही फक्त धर्म नाही, तर निसर्ग, परंपरा आणि समुदाय यांचं एक सुंदर नातं आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।